आणि आता एक मोठी बातमी, खासदार सुप्रिया सुळे या उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झालेल्या आहेत। उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी सुप्रिया सुळे दाखल झाले असल्याचं कळतंय। सदानंद सुळे देखील सुप्रिया सुळेंसोबत ठाकरेंच्या भेटीसाठी उपस्थित आहेत। मुलीच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी ही भेट असल्याचं बोललं जातंय। मोठी बातमी आपण पाहतोय, खासदार सुप्रिया सुळे या उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाल्यात। उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी सुप्रिया सुळे या दाखल झालेल्या आहेत। तर सदानंद सुळे हे देखील सुप्रिया सुळे यांच्यासोबत उपस्थित आहेत। त्यांच्या मुलीच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी ही भेट असल्याचं बोललं जातंय। एक अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी गोदा ते नर्मदा अशा पद्धतीचा आयोजित केला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकीकडे आपलं जे काही आपल्या नद्यांचं महत्त्व आहे ते महत्त्व आपण विशद करणार आहोत। जलसंधारणाच्या संदर्भात आणि पाण्याच्या महत्त्वाच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी लोकजागरण करणार आहोत आणि या संपूर्ण व्यवस्थेला आपल्या संस्कृतीमध्ये अध्यात्माशी जोडलं गेलेलं आहे आणि म्हणूनच आपल्या पिढ्यानपिढ्या आपण निसर्गाची पूजा केलेली आहे। तोच भाव पुन्हा जागृत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो आहे। उद्धव ठाकरे यांनी आपली काल वर्षा निवासस्थानी भेट घेतली, अशा काही बातम्या येतात, आपल्याकडनं काय त्यांचं स्पष्टीकरण? असं आहे, उद्धव ठाकरेंना जर मला भेटायचं असेल किंवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाहीये, ती ओपनली देखील केली जाऊ शकते। असे कुठलेच विषय आमच्यात नाहीत की जे आता लपवायची त्या ठिकाणी आवश्यकता आहे। अशा प्रकारची कुठली भेट घडलेली नाही। काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीनं खोट्या बातम्या देतात। या खोटारड्या हँडल्सवर त्या ठिकाणी नोटीस बजावली जाईल। बागेश्वर धाम यांनी असं एक वक्तव्य केलंय की 4 मुलं आपण जन्माला घालावेत, त्यातला एक जो आहे तो संघासाठी आपण समर्पित करावा। या वक्तव्याकडे आपण कसं बघताय? बघा, शेवटी जे काही साधू संत असतात ते त्यांची मतं मांडत असतात आणि मला असं वाटतं की त्याला नीट कॉन्टेक्स्टमध्ये घेतलं पाहिजे। मुळात त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता की संघ एक अशी संघटना आहे की जिने हिंदू संस्कृतीला, सनातन संस्कृतीला त्या ठिकाणी जिवंत ठेवलं आहे, नवचैतन्य दिलं आहे। त्यामुळे आपल्या घरचा एक मुलगा हा त्या संघामध्ये असावा। बागेश्वर धाम यांनी की शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींची भेट घेतली, ती पगडी काढून ठेवली, अशा प्रकारचं विधान केलंय, त्यामुळे टीका होती। इतिहासामध्ये अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही। मुळात आपल्याला माहिती आहे की जे काही महापुरुष असतात त्या महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात। वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात। आपल्याला माहिती आहे रामायण आणि महाभारताच्या संदर्भात अनेक लोककथा आहेत। त्या सगळ्याच इतिहासावर किंवा त्या ठिकाणी परिस्थितीवर अवलंबून अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी तयार होत असतात किंवा झालेल्या आहेत। म्हणून मला असं वाटतं की मी याच्यावर एवढंच म्हणेन, जो इतिहास आपण शिकलेलो आहे तशा इतिहासामध्ये किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही। आमदार संजय गायकवाड यांनी एका पुस्तकावर आक्षेप घेतला होता, पुस्तकाच्या मथळ्यावर, आणि प्रकाशकाला थेट त्यांनी शिवीगाळ देखील। हे असं आहे की एक तर गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, त्या समजून न घेता आपण जेव्हा साकांड तांडव करतो त्यावेळेस ते योग्य होत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे। आता हे पुस्तक छापूनही 40 वर्ष झाली, तर 40 वर्षानंतर अशा पद्धतीनं एखादा इश्यू तयार करणं हे कितपत योग्य आहे याचा विचार केला पाहिजे। आणि विशेषतः अशा पद्धतीनं शिवराळ भाषा वापरणं हे काही मला योग्य वाटत नाही। मला असं वाटतं की निश्चितपणे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांना योग्य ती समज देतील। आपण मागच्या वेळेला अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती, साधू महंतांशी आपण बोललो होतो, आपण समाधानी आज जे काही कामं सध्या कामं चांगले चाललेले आहेत, अजून त्याला गती देण्याची गरज आहे। आता पुढेही अजून आमच्या खूप बैठका होणार आहेत। विशेषतः आता पुढच्या काळामध्ये लवकरच आम्ही आखाडा परिषदेसोबत आखाड्याचे जे आमचे सगळे इथले आखाडे आहेत त्याचे सगळे आमचे जे महंत आहेत त्यांच्यासोबत देखील एक बैठक घेणार आहोत। आतापर्यंत काम समाधानकारक आहे, पण एकूणच कालावधी पाहता त्याला अधिक गती कशी देता येईल हा आम्ही प्रयत्न करतो।
चटकेबद्दल देवेंद्र फडणवीस नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ते वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं देत होते. उद्धव ठाकरे यांच्याशी कुठलीही भेट झाली नाही असं त्यांनी म्हटलंय. संजय गायकवाडांचे जे वक्तव्य होतं त्याच्यावर त्यांनी भाष्य केलंय आणि